राघवा बाबा बायकोला नवऱ्यावर मारल्यावर गायवरून कशी रडते? बया बया भरून जावा मला वाळूक बांधायचं पायाला वर हात मोकळा चालत जायचं म्हणजे एक म्हातारा होता आई कोंबड्या करूया म्हणला त्याच्याच कोंबड्या चोरून आणून केल्या. सेकंदात जन्मलेल्या पुत्र्याचा आवाज सेकंदा आणि तुमचा पाय पडल्यानंतर त्याला वेदना होते ते कसं आरडत जाते. कोंबड्या जे म्हणलं का नाही पाय धरलं कापाय काढल्यावर कोंबडं कसं पडते. अंड्याला करकरती कोंबडी कशी करकरते. राघोबा बाबा कुठं चाललाय? बायको बघाय बाबा कोण्या गावाला? मुंबईला. बाबा बायको बघायला जाताना पैसे किती घेतल्यात? मस्त किती पै काही पैसा बाबा तेवढं फरल का? त्यातले बी एक पै उरल. बाबा राघोबा बाबा लग्नाला जाताना भाकरी किती घेतल्यात? मस्त किती अर्धी भर बाबा थोडं फरल का? त्यातली बी कॉर्बर उरल. बाबा राघोबा बाबा लग्नाला गहू किती घेतल्यात? मस्त किती 3 चिपटी बाबा थोडं फरल का? त्यातली बी चिकटभर उरल. बाबा राघोबा बाबा लग्नाला तेल किती घेतलंय? पाव किलो बाबा तेवढं फुरल का? त्यातलं बी 100 ग्रॅम उरल. बाबा राघोबा बाबा लग्नाला गुळ किती घेतलाय? मस्त किती 2 किलो बाबा तेवढा फुरल का? त्यातले बी अर्धा किलो उरल. बाबा राघोबा बाबा बायकोला सोनं काय घालाल? मोठं मोठं काय घालाल? टिक्का सर भवरमाळ वजरटी घंटन. बाबा राघोबा बाबा बायकोला नवऱ्यावर मारल्यावर गायवरून कशी रडते? बया बया भरून जावा मला राघोबा बाबा तुम्ही काय खाता? भाजी भाकरी. बाबा बायको काय खाते? दह्याचा काला. बाबा राघोबा बाबा तुम्ही कुठं झोपता? फुगा चुली पुढं. बाबा बायको कुठं झोपती? गावात पलंगावर. बाबा तुम्ही बी पलंगावर झोपावं. चिंबडा घेत्या बाबा मारावं. माया येत्या. बाबा पाटलाला सांगाव
अब्रू जात्या रे बाबा अब्रू कोणाही जात्या पट्ट्याला बोलवते पट्ट्या गबरूची रे बाबा अशी स्टोरी आहे हो. संपलं आता भारी केली कस काय तुम्हाला हे सुचलं हे? काय राघोजी आमच्यात एक कोण? म्हातारा माणूस होता हा, त्या माणसाचं बेरामामा शेंबडे ती असं बोलतो तर त्याला दात नव्हतं बर ते राघोबा म्हटलं की ना त्याला दात हा. नव्हतं दात नसल्यावर कसं होते राघोबा माझं शब्द पूर्ण कळते दात आहे म्हणून हा. त्याचं कळत नव्हतं बरं, मग त्याच्याकडे विचारून घेऊन तीही शिकलोय बाळूमामाला गेलतो मी बाळूमामाला गेल्यानंतर बाळूमामाला ऐकून घ्या हा बाळूमामाला गेल्यानंतर त्याचा तिसरीला शाळेला होतो हा आणि मांजरीने माझ्यावर आलेले होते मांजरीने बक्याचा आवाज काढल्यावर 12 मांजरीने पळून आल्या मग आल्यावर मग लोक म्हणाले ही माणूस कुठला आहे अशी तशी म्हणाली हो म्हणल्यानंतर मी म्हटलं मी कंटीज आहे आई म्हणाली जाऊ नको बाबा तर कोणतरी मारता येईल तुला मग 12 मांजरीने गोळा कर आल्यावर मग आता बाई एवढ्या मांजराच्या आवाजाला एवढी लोक येतात हे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आवाज तिथं काढला होता काय हां तिथं काढला होता का पहिल्यांदा आवाज नाही मग देवाला गेलतो हो मांजरी मला ते राहतच हो बारका असल्यापासून मग वाप केलेल्या मांजरीचा आवाज वेगळा असतो या बाऊ 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 असं बर मग ते केल्यावर ते बक्याचा तसं करायला त्या मांजरीने 10-12 हा मग बक्याचा आवाज काढला हा बाऊ 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 केल्यावर ते आल्या बघा सगळ्या बर ती माणसं बघायला म्हणलं तर आता शेवटाला कसं आपल्याला काय कळतं येतं हा माणसं बघा गेल्यावर म्हणलं देवा म्हणलं मला पाहिजे त्याचा कशाचा आवाज येईल तसा येऊ दे मला म्हणलं एका आवाजावर कुठं कार्यक्रम होत नाही काय नाही हा ते असं मग मी सगळं प्रॅक्टिस म्हणजे कसं आता काय कसला पक्षी ओढते ते ओळखते हा कुठला काय ओरडते ते ओरडते आता पारवाळ घुमते कसं बाय बाय हा. म्हणते की ना हा. ते पारवाळ ओरडत नसतो या हा. घुमतो कसा कसा असं घुमतोय पारवाळ बर आणि कोंबड्या जे म्हणलं का नाही पाय धरलं कापाय काढल्यावर हा. कोंबडं कसं ओरडते या हा असं हे कापताना हां बर आणि अंड्याला आलेली कोंबडी करकर करते हा अंड्याला करकर कोंबडी कशी करते हा अशी बर आणि अंडे टाकून जाते त्यावेळेला असं बर मग हे असं ते शिकतच गेलो घरात कोंबडी वरते मांजरीने मग कसं वरते बोका कसं वरते की त्याचं हे झालं मग पहिल्यांदा कधी आवाज काढला होता म्हणजे तुमचं वय किती ज्यावेळेस तुम्ही काढला आवाज त्यावेळेस 4वी-5वीला असेल शाळेला हो होय हां पण हे असं बाहेर नाही जो कोणाच्या लग्नात आवाज काढ ते काढलेत नाही पण ही आवाज काढायचं तुम्हाला कसं काय सुचलं म्हणजे काय तुम्हाला काय कोणाला आवाज- गेलो तुम्ही बघायला कुठलं हो मग ते वडिलांना आवाज येत होता मांजरीचा हा ते कसं जीभ लावते मग वडिलाला विचार कसं जीभ कसं काय लावायची दाताला जीभ लावल्याशिवाय येत नाही हो. हा. हा बघा आहे का नाही बाऊ बाऊ आणि त्यात आतली जीभ आहे की नाही हा आतली जीभ चांगली पाहिजे हो त्याला तेलकट आंबाट गोड कडू काही दारू बिरू काही चालत नाही ह्याला बर. आतली जीभ असते ना पडजीभ म्हणायची हा हा ती चांगली असली आणि त्यात पाणी कशाला आणलं मी ती जीभ पाणी पिलं का नाही पाणीवरती जीभ मागे सरकते बर आणि चालू होते असं म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला वडिलांनी शिकवलं काय मग सांगितलं का तुम्हाला नाही हा. माझं मी हो आता आज कोरोनात भरड्या आल्या हा. व कशा भरते त्या ती पक्षी भरड्या आता कावळा हा कावळा भरते कसा भरतो या ते ते बघायचं हो हा असं होय हां बर मग ती तुम्ही त्यात म्हटल्यावर मला कळते माझी तुम्ही शिक्षण झालंय का तुमचं 9वी झाली माझी होय. होय मग शाळेत असताना असले आवाज काढायचे होय का? शाळेवर जात होतो मी होय सर्टिफिकेट 2ची सर्टिफिकेट होत्या माझ्या शाळेत आवाज काढलेल्या हा. बक्षीस द्यायचे हे ते वार्तावर म्हणून होतो नाही 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 ज्यावेळेस तुम्ही शाळेला शिकत होता हां त्यावेळेस वर्गात तुम्ही आवाज काढायचे का असे? होय पोरामध्ये होय पोरामध्ये लग्नात हे काढायचं हो, मग ती प्रॅक्टिसमुळं तर ते केलेली म्हणजे पोरं हसत असतील आहे ना हो. म्हणजे पोरांची करमणूक होत असेल होय चांगली होय मग शाळेत असताना कशा कशा आवाज काढत होतो तुम्ही हे सर्व म्हणजे शाळेत असताना बघा सर्व आवाज पशु पक्षी प्राणी मग सांगितलं म्हणजे असंच करणार आता नव्हतं तुम्ही मांजराच काढला आहे ना होय. आवाज मला कुत्र्याचा आवाज काढून दाखवा की आता कुत्र्याचा दाखवतो सेकंदात जन्मलेल्या पुत्र्याचा आवाज हा. सेकंदा हा.
हा सेकंदातला झाला. होय. 2 महिन्याचं पिल्लू झालं हा ती वरडते आणि तुमचा पाय पडल्यानंतर त्याला वेदना होते, ते कसं आरडत जाते. असं करत जाते. बर 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 आणि 4 महिन्याचं पिल्लू झालं हा छो म्हटल्यावर तुमच्या मागं कसं लागतंय. असं. अच्छा आणि एकदम तुमच्या पोऱ्या ताब्यात दिलं हा. ते तोंडावर हाणालं हा की ते असं म्हणजे खाली बसून रागाला कसं येते. असं करते. अच्छा हां. आणि भुका लागलं का ते जरा थोडस मोठं झालं सांगतो हा. का चोर चोरी करा आल्यानंतर हा वासान ते कुत्रा कसा बघतोय हा म्हणजे चोर जसं जवळ येईल तसं हा वर 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 असं. अच्छा हम्म. आणि कोणा ज्यावेळेस महाग लागतो कुत्र हम्म. कुत्र महाग लागतं एखादा वाटसर चाललाय हा. आणि ते महाग लागतो कुत्र त्यावेळेस कसं ओरडतं बोकायला वे हा तेव्हा ते कुत्री बघते. आणि आणि कुत्री एकमेकाच्या अंगावर ज्यावेळेस जातात भांडणं करतात कुत्री कुत्री भांडणं तेच हो ती असंच असते. एक आणि कुत्र रडतो त्याचा येतो का होय रडणं? रडते तुम्ही. हा. असं करते होय रडते. आणखीन लांडग्याचा आवाज आहे का हा लांडग्याचा आणि हे एक एक आपण प्राणी घेऊया हा, कुत्र्याचा अजून दुसरा कसला येतोय आवाज कुठला आता हे संपलं की त्यातलं होय आता पण कुत्रा आहे ना ज्यावेळेस रागात असतं बघा त्यावेळेस ते म्हणजे एखादा माणूस चाललंय हां आणि एकदम रागानं त्याच्या अंगावर जातो जात असं जाते हो. आता बघा कोंबड्या आहेत त्या हां घरात आपल्या कोंबड्या असतात होय बरोबर होय कोंबड्याचा पण आवाज होय येतो का येतो की. कसा आता ते कोंबड्याचं म्हणजे ते पाय धरल्यावर कापायला काढतात त्यावेळेला हा आवाज आला कोंबड्याचा. घार आल्यानंतर कोंबड्या एकत्र जमतात होय होय ती असं करायचं हो. असं करते हो. आणि कोंबडा कोंबडा ते आरवतो म्हणतात ना हा बोर्डीचा का बोर्डीचा असा असतोय बोलणाऱ्या बोरड्या हा अशी मोराचा आवाज असं मराठा आवाज. लाल कोंबड्याचा आवाज कसला असतो तो ते लाल कोंबडा ते पाडव्यालाही आपलं तोंड बघायला म्हणून ते तोंड बघते तेव्हा ते लाल कोंबडा. हा भारद्वाज हां बर ते कसं करते माहिती आहे का हा असा आवाज करते. अच्छा हां आणि बेडकाचा बेडकाचा असं तो बेडका अच्छा विचारा. आणि हे वानर वानर पोरं बघितली की ना अशी हा त्याच्याकडे असे केस कोतो येतो तो आणि करून असं करते. गाडव गाढव बघा गाढवाचा आवाज होय. घोडा गोडा
असं करते. हं. गाय म्हैस गाईचा गाय हंबरते आणि वासरू बी वरडते ते बी वरडते असं दाखवतो. म्हशीचा मसाज करते बघा. असं. ते दुपारच्याला आहे ना सगळं ऊन पडलेलं असतं हां आणि त्या उन्हात आपलं कालावड किंवा रेडको असतं बा ते कसं ओरडतं रेडबी रेडको सूर धरून ओरडतो बघा ते उन्हात म्हणजे असं ती सारखंच ओरडत असते हो. हा, हा. आणि मग ही झालं रेडकाचं आणि वासरू जर असलं असं. आता शेळी म्हणजे शेळ्या कशा ओरडतात शेळ्याचा आवाज असा बघा. असा. मेंढी मेंढीचा आवाज बघा. बोकाड कसं काढतं बोकाड करते. ते खोकडाचा आवाज पण येतो का तुम्हाला हा खोकडाचा आवाज काढतोय की. खोकाडा करते बघा. खोकड म्हणजे नेमका कसला प्राणी असतो तो तो खोकाडा म्हणजे रानात ना ते कुत्री शिकायला शिकवायची एवढा शेपूट असतोय खोकाडावर ते ते असं करतोय पाठच फिरत असताना असं करते. होय हम्म. पक्षासारखाच आवाज आहे जरा थोडासा नाही नाही कॉक 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 करते. हा. होय. आणि सशाचा सश्याचा आवाज असा वाघरत पडल्यानंतर ससा असा. होय हम्म. आणि मुंगसाच येतो का हा मुंगसा जरा बारीक आवाज असतोय. हा. असं करते. अच्छा उंदीर काय उंदराचा उंदराचा आवाज असा असतो बघा. असा. पोपट पोपट असं करते. असं. अजून जर ते वरडतंय का अजून पोपट बघा अजून वेगळा काढायचा आवाज पोपटाचा पोपटा जावे ते असं बोलते व चिमणीचा आवाज कसा येतो चिमणीचा आवाज बघा. असं. गोबडाचा गोबडाचा असा. असं करतो. आणि काय विचार कोकिळ हा कोकिळ असं करते होती दातात हवा जाते. पारवा पारवा घुमतोया. असा हा विचारा. चतुर्पक्षी चतुर्पक्षी बघा. आता आत असला तर झाडात टप मारते. असं टप मारलं की परत ते आत काढताना बाजूला चित्राला असं करते आणि ते बाहेर आलं तर नाही ती हवा जाते हो. होय. बदक कसा काढतो बदक असं करते बा. असं करते. बागडा बगळा वरनं उडत जात असताना नाही असं करत जाते. साळुंकी साळुंकी बी
असे आणि लाल लाल चिमणी जास्त की नाही हम्म. असं करते चालतंय. आणि हे असं असं मला असं करते बघा असं करते सिंहाची डरकाळी. शिवाय काळ बघा अशी असं करते सांगितलं बघा तुम्ही हा वाघाची डरकाळीच नुसती हो असं करते हत्ती. हत्तीचा आवाज असा असते बघा काढून दाखव अजून 2-3 वेळा काढा. असं करते चिनी कोंबडी. चिनी चिमडी अशी करते बा कशी करते लहान मुलाचं रडणं. असं आता होत अजून एकदा आलं काढा बरं. हा अजून एकदा काढा. असं उंटाचा कसा काढा. उंट वे हा. उंट असं वरती बा अच्छा. लांड का. लांडग्यात असं बघा करते अच्छा. हरिण. हरिण नव्हे हरिणी मोबाईलवर बघितलं मी असं करते सुतार पक्षी. सुतार पक्षी बी ही टाईप उडते होय. असं आणखीन ती ही की नाही शेतकरी जताडा म्हणून शेतकरी हा. ते असं करते शेतात पावसात उदी मांजराचा आवाज आहे का उदी मांजर हा. मोप 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 असं करते कधी बघा तुमच्या साईडला आहे ती मी सकाळ आपण तांब्या घेऊन गेल्यावर कसा आवाज निघतोय न असू दे की बरं, बघ बरं. कसं माहिती आहे का जे टकलेला माणूस असतो की नाही त्याच्या अंगात तकवा नसतोय हा. त्याचा आवाज कसा म्हणजे सकाळी तांब्या ठेवला की कसा आवाज येतोय आणि जाड माणसाचा असतोय की नाही जाड माणसाचा साहेब जाड माणसाचा आणि मोठ्या जाड शेट माणसाचा बघा खोकला आला की खाली मागं कसं निसटते माणूस जन्मला 17 वर्षाच्या 18 वर्षाच्या आत जगतच नाही का त्याला जे वळण लागते दारू प्यायचं वळण लागते लोकांना पैसे मागायला लागते खंडी मागायला लागते त्यावेळेला असलं आम्ही काही तेव्हा केलेलं नाही हां मग तेव्हा गरिबी असायची एक दिवस हाय एक दिवशी नाही असं मिळायचं तरी पण तेवढ्यात हे आता शहरातल्या पैलवानपेक्षा खेड्यातलं पैलवान एक नंबरचं आता आपला सिकंदर शेख म्हणून याचा मोहोळचा आहे त्यानं महाराष्ट्र सगळं गाजवला आहे 2 वेळा तो महाराष्ट्र केसरी झाला आहे आता आपल्यातला तो काय सोलापूर जिल्ह्यातला महेंद्र गायकवाड हिंदी केसरी झाला मग असं कुस्तीचं नातं बी चांगलं पाहिजे इथली ती वाटतं चालू केली याच्या आडेल शिरशी आहे ती गिरडी शिरशी बरोबर. इथली आहे ती आता करताय मळ्यात जायचं पिवरा आणायचं खायचं आणि जर कोण तर असं बघायला आला पपई असायच्या बघायला आला तर ती वाळूक बांधायचं पायाला वर हात मोकळा चालत जायचं म्हणजे मग ते माणूस गाय घेतला म्हणून जायचा कोणा वड्याकडला आलं की वळकं सोडायचं खायचं
आणि वारकं तर तुटलेले असायचे पायाला कशी बांधायची ती पायाला दोरीन बांधायची वाळूक आणि पाय असं चालवत यायचं माझा हात तर मोकळा यानं काय घेतला नाही असं वाटायचं पॅन्ट घातलेला असायची का चड्डी छटी मग ती बाळक दिसत होती का वळकं तशी नाही हा. हळदीत वळका असायची हा. हळदीत म्हणजे हळदीच्या उंची छातीची बर. त्यातनं काय दिसते ती बरं, असे बरं, बरं. असं भरपूर हे केले होय खोडे केले हा लोकांचं काय आणायचं खायचं मग गावला होता का कधी गावायला काय गावले काळीच्या लाता खाल्ले द्या कोणाच्या खाल्ल्या होत्या? बडवाई मालक हा. किती वेळा गावला होता असं 7-8 गावलो तू हा असं आणि सोडून द्यायची हा आणि मग पार्ट्या करायच्या पार्ट्या काय काय असायच्या पार्ट्या कोंबड्या चोरायच्या ना आणून खायच्या एका जागी करून त्या माणसाने बी लाथा घातल्या दम भरूच तर आणि जे चोराई कोंबडी कशी चोरा जरा ते सांगाय की सर तर काय आता कोंबडी चोरायला गेले म्हणजे हार्यात कोंबडी असते आहे हे घागर पाणीवरून वतली ती गपगार ती वरटत नाही ती काय नाही मग ते काढायचे एक एक कोंबडी काढायची इकडं आणून इथं ही करायची मग एक म्हातारा होता आज कोंबड्या करूया म्हणला त्याच्याच कोंबड्या चोरून आणून केल्या त्याच्याच कोंबड्या चोरून आणल्यावर मग कोंबड्या करूया म्हणला त्याचं आडनाव ते अनुमुळे होतं आणि त्यात सोमा होता कोंबड्या चोरायला मग सोमान कोंबड्या पायान पांगळा होता हो त्याला दिसून नव्हतं काय नव्हतं पर्यंत जाऊन मुडकी मुरगावून टाकून केली 10-12 मध्ये पार्टी बर मग ती खाल्लेली रातभर आणि सकाळपर्यंत गेला तर बायको घरात अहो कोंबड्या कोणी नेले कोंबड्या कोणी नेले मग त्याने सोमाकडे ते आणू ती मुळे गेल्यानंतर कोंबड्या काय रात्री काय खाल्लास तुला म्हणला तुझेच होत्या कोंबड्या पार्ट्या करूया म्हणला तर तुझेच कोंबड्या आमचा रे तुला माझी काय चूक आहे म्हणला